हे झालं आरोपण. दुसरीकडे तुम्ही मगाशी एक बोलताना आणखी एक गोष्ट होणार की तुम्हाला लोक सांगतात की जरा काळजी, तुम्हाला त्या कारण दाऊदच्या संबंधित अनेक केस तुम्ही तेव्हा लढायचा, तुम्हाला लोकांनी सांगायची जरा काळजी घ्या. आता काळजी घ्या हे सांगणं वेगळं, धमक्याही तुम्हाला खूप आल्या त्या काळामध्ये. कधी असा प्रसंग एखादा आला होता का की जेव्हा उज्ज्वल निकम हे आलेल्या एखाद्या धमकीमुळे, उज्ज्वल निकम तर घाबरत नाही तुम्ही म्हणालात आणि आम्ही पण बघितलं आहे, पण परिवार तर चिंतेत राहिला असेल कधी? निश्चित. माझी आई खूप घाबरायची. ज्यावेळेला पाकिस्तानमध्ये गेलो, दुर्दैवाने त्यावेळेला सुदैवाने आई नव्हती, पण पत्नी, आमच्या घरचे सगळेच घाबरलेले होते. पाकिस्तानमध्ये मी 7 दिवस होतो इस्लामाबादला. ज्या पाकिस्तानमध्ये अर्थात ते ऑफिशियल डेलिगेशनचं मेंबर, आम्ही 4 जण गेलो होतो आणि आमच्या संरक्षणाकरता ते पाकिस्तानी संरक्षक नेमले होते, उंच धिप्पाड 6 फूट. मला सूचना अशा होत्या आम्हाला चौघांना की तुमचं ऑफिशियल, मी एकटा वकील, बाकीचे आमचे डिपार्टमेंटचे ऑफिशियल लोक होते, सगळं दप्तर घेऊनच तुम्ही बरोबर जायचं, ब्रेकफास्टलाही बरोबरच कॅरी करायचं, झोपायच्या वेळेला बरोबर ठेवायचं. भारतात पुढे फॅमिली मेंबरशी बोलत असताना कुठलंही ऑफिशियल बोलायचं नाही, अशा सूचना आमच्या लोकांच्या होत्या. आणि हे 6-6 फूट 6.5 फूट उंचीचे. एक वेळा विचार आला की हे असंही म्हणू शकतात गोळी आमच्या बंदुकीतून चुकून उडाली बॉन मे, असं वाटलं तुम्हाला? साहजिक, बेंजीर भुट्टो नाही झालं होतं ना, तसं असं काय करतात. पण परत नाही, असं होणार नाही. तर आत्मविश्वास हा नेहमी असला पाहिजे. आत्मविश्वास तुम्ही असला की कुठल्याही याला तुम्ही घाबरता. आता तुम्ही कोणी तुमच्या या संभाषणामध्ये खुर्ची सोडून गेला, तुम्ही घाबरतात? नाही घाबरत. तुम्ही रिकामी खुर्ची ठेवली म्हणून करतातच ना, बोलतातच. तर ह्या ज्या असतात ना, याला तुमचा आत्मविश्वास आहे. पण असा कधी झाला का प्रसंग की म्हणजे कुटुंब जरासं टेन्शनमध्ये आलं किंवा त्यांच्यामुळे तुम्हाला वाटलं की आपण हे करतोय पण आपल्यामुळे कुटुंबाची फरफट होते, त्रास होतं, हे सगळं सोडून द्यावं काहीतरी, किंवा असं कधीतरी असा एक क्षण आला असेल? नाही, मला उद्विग्नता आली असेल? नाही, अशी उद्विग्नता कधी आली नाही आली, किंवा मनातही विमनस्ता कधी आली नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की आपण जे करतोय ते प्रामाणिकपणे चांगल्या हेतूकरता करतोय, त्याच्यामुळे काय होईल त्याची मी कधीच तमा बाळगली नाही. आता रोल बदलेल, आता तुम्हाला संसदेत जावं लागेल, राज्यसभेत बसावं लागेल. बऱ्याचदा काय होतं ना की जेव्हा राष्ट्रपती नियुक्त ही मंडळी, म्हणजे बऱ्याचदा कधी काही फिल्म स्टार्सला जातात, सेलिब्रिटीजला पाठवतात, त्यांचा अटेंडन्स नसतो किंवा ते फार प्रश्न विचारत नाहीत. आम्ही उज्ज्वल निकमांना ज्या खाक्याने तुम्ही इथे बसून, तर तिथे कोणी आरोपी नाही आहेत समोर प्रश्न विचारायला, पण तिथे तुम्ही तुमच्या उज्ज्वल निकम खाक्यामध्ये तिथे आम्हाला दिसाल का प्रश्न विचारताना? खरं महत्त्वाचा प्रश्न हा आहे तुमचा. याचं उत्तर देणं आज निश्चित मी स्वयं लोकप्रियता करता नाही सांगत, पण हे तिथे गेल्यावरती मला अभ्यास केल्यानंतर कळेल की काय, किती स्कोप असतो बोलण्याला, किती काय बोललं पाहिजे. कारण आपण वाचतो वृत्तपत्रातून, त्याच्यामुळे खरोखर आपल्याला याच्यात काय करता येईल. म्हणजे माझ्यासमोर जर प्रश्न असतील तर, कारण हे अप्पर हाऊस म्हणजे कायदे करण्याचा आपण एक महत्त्वाचा भाग म्हणूया. विशेषतः गुन्हेगार हस्तांतर कायद्यामध्ये काय बदल करता येईल. कारण ज्या वेळेला हस्तांतर कायदा किंवा एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी होते ती 2 मित्र राष्ट्रांमध्ये होते. आता आपल्या देशावर अनेक लोकांची, अनेक राष्ट्रांची एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी आहे, परंतु कमलेशजी आपण बघतो आहोत की आपल्याला अनेक लाखो रुपयांना चुना लावून परदेशात आरोपी पळून जातात, आपण त्यांना लवकर आणू शकत नाही. याचं कारण ज्या वेळेला मी शोधतो, म्हणजे मला अनुभव आहे की गुलशन कुमार खून खटल्यामध्ये देखील आपल्या देशातील तपास यंत्रणेने गोळा केलेला पुरावा हा परदेशातील न्यायालय त्यांच्या कायद्याप्रमाणे सकृतदर्शनी पुरावा काही तपासत असतात. माझ्या मते ही चूक आहे आणि म्हणून याच्यात देखील काही सुधारणा होणं आवश्यक आहे. ते करता येईल का, नवीन कायद्यामध्ये काय बदल करता येईल. पण एक तुम्हाला निश्चित आश्वासित करतो आपल्या माध्यमातून की तुम्ही नाराज व्हाल की उज्ज्वल निकम संपला असं होणार नाही. एवढंच तुम्हाला सांगतो. मी काय करेल, मी त्या करेल अशा टिमक्या मी वाजवत नाही. आज येणारा काय ठरवेल, पण निश्चित प्रामाणिक प्रयत्न करेल एवढंच सांगतो. आणि तुमचा मित्र आहे हे सांगायला देखील तुम्हाला भूषण वाटेल एवढं सांगतो.